मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात घडलाय। अपघातात 2 महिला त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। ट्रकमध्ये लोखंडी पाईप बाहेर आल्याने हा भीषण अपघात घडला। लोखंडी पाईप कार आणि दुचाकीला धडकल्याने हा अपघात घडल्याची माहिती सध्या समोर येते आहे। अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 4 जण या अपघातात गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते आहे। ट्रकमधला लोखंडी पाईप बाहेर आला आणि हा भीषण अपघात घडल्याचा समोर येत आहे। लोखंडी पाईप होता तो याच कारला आणि दुचाकीला धडकला आणि हा अपघात घडला। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्यासोबत आहेत। प्रवीण, नेमकं काय घडलेलं होतं? कारण आता समजतंय की या अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी आहेत। गौरी, नक्कीच काल सायंकाळची ही गोष्ट आहे। मुंबई पुणे जुना महामार्ग जो आहे त्या मार्गावरून खोपोलीतून जाणारा जो बोरघाट आहे त्या बोरघाटात एका चढणीवरती एका ट्रक मधून लोखंडी पाईप घेऊन चाललेला जो ट्रक होता त्याने अचानक ब्रेक मारल्यामुळे ते जे पाईप आहेत ते मागे सरकले आणि दुर्दैवाने त्या ट्रकच्या मागे एका स्कूटीवरती एक जोडपं होतं व त्यांच्या मागे एर्टिगा कार मध्ये एक कुटुंब होतं आणि त्या पाईपमुळे स्कूटीवरील जी मागे बसलेली एक महिला होती ती महिला आणि एर्टिगा कार मध्ये ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली एक महिला, अशा 2 महिला या अपघातामध्ये दुर्दैवाने ठार झाल्याची घटना घडलेली आहे। आणि एर्टिगा कार मधील 3 जण व स्कूटी चालक असे 4 जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेत। अचानक ब्रेक मारल्यामुळे आपण या अपघाताची भीषणता बघू शकतोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।